नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा बेगडे. नुकताच 10वीचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये आपण पाहतो सर्व स्तरांवर मुलींनी बाजी मारलेली दिसते. तर आज आपण पवन मावळातील शिवलीमधील आंबेवाडी या ठिकाणावरील सिद्धी सुतार या मुलीच्या घरी आलेलो आहोत. तर सिद्धी सुतार हिने पवन मावळामध्ये 94.40% गुण मिळवून पहिला येण्याचा मान मिळवला. तर आज आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत. तर जाणून घेऊया सिद्धी समोर. नमस्कार सिद्धी, सर्वप्रथम तुझे अभिनंदन. तू एवढे छान मार्क्स मिळवले. तर या यशाचे नक्की गमक काय आहे? तू कशा प्रकारे अभ्यास केला? नाही, मी एवढे जर मार्क काढू शकले ते फक्त आमच्या शिक्षकांमुळेच, कारण का त्यांनीच आम्हाला एवढी मदत केली. कारण त्यांनी जे आम्हाला शिकवलं तेच मी करू शकले पुढे, कारण का क्लास पण नव्हते आणि शिक्षकांनी आम्हाला त्यांचं 100% दिलं. त्यांनी आम्हाला सगळं समजलं नाही तर सारखं समजून वगैरे, त्याच्यामुळे मग ते डोक्यात बसलं आणि शिक्षकांमुळे सगळं झालं. तू हा जो अभ्यास केला याच्यामध्ये तुला कोणकोणत्या समस्या आल्या? तू त्या समस्यांवर कशा प्रकारे मात केली? समस्या येत होत्या, पण शिक्षकांनी असं येऊनच नाही दिलं, कारण का सगळं आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि समस्या जरी काय आल्या तरी मदत करायचे शिक्षक. आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, तर आम्ही पाहतो तिथे येण्या जाण्याच्या सुविधा नाहीत किंवा पावसाळ्यामध्ये इथे सिच्युएशन काय असेल ते आम्ही पाहतोय डोळ्यांनी. तर यावेळेस तू कसा प्रवास केला किंवा तुझा तो वेळ होता, जो अभ्यासाचा वेळ होता, तर तू किती वेळ अभ्यास केला आणि तुला कोणकोणत्या जाताना येताना कुठल्या समस्या आल्या या ठिकाणी? नाही, पावसाळ्यात जाताना येताना त्रास होत होता आणि पप्पा पण कधी कधी सोडवायचे, कधी कधी गाडी नसायची, त्याच्यामुळे मग चालतच जावं लागायचं. आणि अभ्यासाचं पावसाळ्यात जमेल तसा अभ्यास आणि शाळेतच जास्त अभ्यास केला, कारण का वेळ मिळेल तसा, आणि शाळेतच लक्ष दिलं. घरी पण केला, पहाटे उठून रात्रीचं. तुला एवढे छान मार्क्स मिळालेले आहेत, तर तुझं पुढे पुढे जाऊन तुझं काय स्वप्न आहे? तू काय बनणार आहे पुढे जाऊन? पुढे जाऊन डॉक्टर बनायचंय. नक्कीच, खूप छान. आणि येणारे जे मुलं आहेत, आता 9वीला जे मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी तू काय सांगेल की कसा अभ्यास केला पाहिजे? कुठल्या ज्या परिस्थितीवर, कठीण परिस्थितीवर मात करून हे तू एक त्यांच्या समोर एक उदाहरण आहे किंवा एक आदर्श आहे. तर त्यांना थोडंसं मार्गदर्शन कर की अभ्यासाचं स्वरूप कसं असेल? नाही, अभ्यास अभ्यास सगळ्यांना हेच असतो आणि शिक्षक शिकवताना आपण लक्ष द्यायचं आणि मग ते जेव्हा शिकवलं तेव्हाच आपण लगेच घरी येऊन केलं तर ते जास्त लक्षात राहतं आणि मग असं उद्या उद्या केल्यावर ते जास्त होत नाही लक्षात, आणि होतं सगळं केल्यावर. खूप छान, तुझं अभिनंदन. आणि तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तू डॉक्टर व्हावी आणि पुन्हा एकदा आम्ही तुझी मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी यावं, ही आमची तुला सदिच्छा. नमस्कार सर, ज्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा समजलं की तुमच्या मुलीला 94.40 मार्क पडलेला आहे आणि ती सर्वप्रथम आलेली आहे, तर तुमचा नक्की आनंद किंवा तुमच्या हे कसं होतं? आनंद कसा होता? मॅडम, जेव्हा तिला सर्च केलं आम्ही आणि मार्कशीट पाहिली तिची, माझा तर आनंद गगनात मावेना. आणि तिला जेव्हा मार्क्स पडले मी पहिल्या फोन म्हटलं ठोंबरे सर, काळे सर यांना करायचा पहिला. मग तिच्या मम्मीला फोन नंतर केला तिने, पण त्याच्या अगोदर तिने सरांशी कॉन्टॅक्ट केला. सरांनी खूप अभिनंदन केलं तिचं. आणि मला तर आम्ही जेवढी केले तिच्यासाठी तेवढं त्याच्यापेक्षा जास्त तिच्या जे गुरुवारी आहेत त्यांनी केले. आणि गुरुजी सर लोक बरेच काही तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये असायचे, त्यामुळं विषय असा होता की तिला जर काय प्रॉब्लेम आला तर सरांनी ते सॉल्व्ह केले. आणि मला आनंद असा झाला की खरंच आमच्या दिदीने आम्हाला चांगला दिवस दाखवलेला आहे आजचा. तर तुम्ही तुमच्या ज्या पुढील समजा जे पालक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी कशा प्रकारे तयारी करून घेतली पाहिजे? आता हे असं आहे की मुलांनी घरी येऊनच अभ्यास केला पाहिजे. सर लोक वर्गात शिकवतात, आता त्याचे दिवसभरात तुम्ही घरी येऊन काय करतात ते त्याच्याशी काही नाहीये. मुलांनी त्याची व्यवस्थित अभ्यासक्रम फॉलो केला पाहिजे. आता सरांनी आज शिकवले, वर्गात तुम्ही ध्यान देऊन ऐकायचं, आणि आमच्या सिद्धीने तेच केले. आणि घरी येऊन तिला किती वेळ भेटत होते मलाही माहिती. संध्याकाळी 1 तासभर तरी अभ्यास करायची आणि पहाटे उठून करायचे. एवढंच, याच्या व्यतिरिक्त काही जास्त केलं नाही. आणि विशेष सांगायचं म्हणजे तिचं कौतुक असं वाटतंय की तिला एकही ट्युशन लावलेला नव्हता, त्यातून तिने हे मार्क्स मिळवले. खरंच मोलाची गोष्ट ही आमच्यासाठी. आणि सर, तुम्ही कोरोना काळात तुमची नोकरी गेली, बऱ्याच जण त्याच्यामुळे तुम्हाला खूप काही त्रास सहन करावा लागला. तुम्ही कामशेत ते आंबेवाडी, शिवलीतील आंबेवाडी या ठिकाणी आलात. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या समस्या आल्या? शिक्षणामध्ये मुलांच्या किंवा तुमच्या उदरनिर्वाहामध्ये कुठल्या समस्या आल्या? आणि याच्यानंतर तुम्ही समाजातील जे दिग्गज व्यक्ती आहेत त्यांच्याकडून तुमच्या कुठल्या प्रकारच्या अपेक्षा आहेत? आता अपेक्षा असं काही नाहीये. अपेक्षा आता आम्हाला चांगले दिवस आमची मुलगी दाखवणार आहे.
पण अपेक्षा असं आहे की बाबा थोडाफार आम्हाला सपोर्ट झाला तर बरं होईल. आणि आता अजून तर कोणत्या राजकीय नेत्याशी वगैरे आम्ही चर्चा केली नाही किंवा भेटलेलो नाही. पण आता या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, खूप हुशार आहे माझी मुलगी आणि भविष्यात ती डॉक्टर होईल हे नक्की. तिच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू, पण अशा राजकीय क्षेत्रातून थोडीफार मदत झाली तर खूप चांगलं होईल. सर आता आपण इथे पाहतो की आता समजा हिला जायचंय कॉलेजला, कॉलेज तर तुमच्या शिवलीमध्ये नाहीये, तर कॉलेजसाठी तिला तळेगाव, पुणे किंवा लोणावळा या ठिकाणी जावं लागणार आहे. तर इथे जे वाहतुकीची सोय कशी असेल किंवा मग तुम्ही अजून काय सजेस्ट करसाल की ते ह्यांच्यासाठी सिद्धीसारख्या असा असंख्य मुली या ठिकाणी असतील की त्यांनाही हा त्रास सहन करावा लागणार आहे किंवा त्यांनाही इथून प्रवास करावा लागणार आहे, तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? तुमच्या काही अपेक्षा आहेत का? हो, आपल्या इकडे पूर्वी पवनानगर ते कामशेत तासाला वाईज तरी बस असायची. पण आता असं आहे की सगळ्या प्रायव्हेट गाड्या झालेल्या आहेत आणि त्या पण टायमिंग मध्ये नसतात. आता जीपने जायचं म्हटलं तर त्यांना पुढे लोकल भेटत नाही आणि जीप भरल्याशिवाय जात नाही. आणि माझं तर अशी मागणी असेल की या फक्त माझ्या मुलीसाठीच नाही, की बाकी बरेच विद्यार्थी इंद्रायणी कॉलेज, लोणावळा कॉलेजला जातात, की त्या लोकांची जाण्याची सोय व्हावी यासाठी एसटी बस वगैरे चालू झाली टायमिंग मध्ये. समजा 8-8:30ला कॉलेज आहे तर 7 वाजता पवनावरून बस गेली, कामशेत पर्यंत झाली सोय तरी भरपूर होईल. तर तिथून पुढे ट्रेनची व्यवस्था आहे आपल्याला. मग अशी व्यवस्था झाली तर खूप चांगलं होईल, कारण इकडच्या मुलांचे शिक्षण 10वी नंतर बऱ्यापैकी थांबतं. त्याला पाहिजे फक्त हाच आहे की जाण्या येण्याचा प्रॉब्लेम. नक्कीच सर, आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ह्याच्यावर मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू. नमस्कार ताई. नमस्कार. ज्यावेळेस तुम्हाला समजलं की तुमच्या मुलीचा पहिला नंबर आलेला आहे, तर तुम्हाला त्यावेळेस काय वाटलं? मॅडम खरं सांगते, दीदीचे मार्क्स पाहिले, मला इतकं रडायला आलं. मला तिने केलेलं कष्ट आणि तिची जिद्द, तिची चिकाटी ह्याच मला पुढे चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं. मी जवळजवळ 15 मिनिटं फक्त रडत होते. का तर मला माझ्या मुलीचं कष्ट हे मला माझ्या डोळ्यापुढे पूर्ण स्पष्ट दिसत होतं. आणि आनंद तो खूप झाला की तिने एवढं कष्ट करून एवढं तिला चांगलं यश मिळालं. ह्याच्यात मी खूप समाधानी आहे. आणि माझ्या सिद्धीकडून एवढ्या अपेक्षा आहे की सिद्धीने तिला जे बनायचंय किंवा जे करायचे त्यात ती कष्ट करून पुढे जावी आणि माझंही तिला पूर्ण सहकार्य असेल. तिला कुठल्याही बाबतीत मी कुठल्याही परिस्थितीत मागे घेणार नाही. सिद्धीच्या ज्या अपेक्षा आहे ते मी पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करेन असं मी सिद्धीला आवर्जून सांगते. आणि तिने पूर्ण यश मिळवावं अशी माझी खूप इच्छा आहे मनापासून. नक्कीच सिद्धी तुमच्या आई वडिलांचं दोघांचंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने एक एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. तर ती नक्कीच तुमचं जे आहे, तुमचे जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण करणार आहेत. नमस्कार, हे आहेत सिद्धीचे शिक्षक ठोंबरे सर. तर आपण जाणून घे की सिद्धीने कशा प्रकारचा अभ्यास केला होता. सिद्धी 9वीला आमच्या पवना विद्यामंदिरमध्ये आली. ती म्हणजे पूर्ण अभ्यासक्रम म्हणजे ती पहिल्यापासूनच अतिशय चाणक्ष आणि कुठल्याही प्रकारचं त्याला समस्या आल्या सगळ्या शिक्षकांचा चांगला संपर्क. आणि प्रत्येक शिकवल्यानंतर तिला जेव्हा जेव्हा समस्या येईल त्यावेळेस ती प्रत्येक शिक्षकांना जाऊन तिथे आपल्या समस्यांचं शंकांचं निरसन करायची. आणि नियमित येणं, नियमित अभ्यास करणं हा तिचा इयत्ता 10वीला सकाळी जो आम्ही अगळवी सरांच्या मार्गदर्शनाखाली पाठ उठवायचा उपक्रम होता. जेव्हा आम्ही जूनला सुरू केलं, पहिल्या दिवसापासून नियमित उठणार, दररोज आल्यानंतर सांगणार आणि दररोजचा अभ्यास काय केला ते दररोज प्रत्येक शिक्षकांना ती व्यवस्थित सांगायची. सर, सिद्धीसारख्या अजून विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? हिचं जो यश आहे त्या यशात त्या मुलांनी देखील पुढे जाऊन तिचा आदर्श घेतला पाहिजे, तर तुम्ही त्या मुलांना काय मार्गदर्शन करसाल? सिद्धीचं खरं कौतुक आहे. शिवली गाव हे पवनानगर शाळेपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. इथनं येऊन ती एवढा प्रवास करून दररोज पायी पवनानगरला 7 ते 8 किलोमीटर येऊन सुद्धा एवढा अभ्यास केला. असाच अभ्यास पवना शिक्षण संकुलात जवळजवळ 30 ते 32 गावातले विद्यार्थी येतात. त्या सर्व विद्यार्थ्यांनी सिद्धीचा आदर्श घ्यावा आणि एवढ्या परिस्थितीतनं एवढ्या लांब येऊन सुद्धा ती 94.40% पास झाली. बाकीच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन असाच प्रयत्न करावे. सिद्धी, तुझ्या पुढील आयुष्यासाठी आणि तुझे जे स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं ते लवकरच पूर्ण हो. 23-24 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वीचा निकाल हा 100% लागला. 118 मुलं परीक्षेसाठी बसली होती आणि ते सर्व मुलं पास झाली. याच्या मागे खरं श्रेय आपल्या सर्वांना माहिती आहे. पवना विद्या मंदिरचा जो प्रगतीचा आलेख आहे की पत्र्याची शाळा आणि आजची ही शाळा इथपर्यंत बनवण्याचं काम संस्थेचे सचिव, शालेय समितीचे अध्यक्ष माननीय खांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेचा हा वाढता आलेख आज तागायत इथपर्यंत आला आहे. या निकालामागे वारंवार येऊन शाळेमध्ये बैठका घेऊन शिक्षकांना सांगून की प्रेरणा देऊन
की 100% निकाल लागला पाहिजे आणि तो 100% निकाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली लागला. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशालेचे प्राचार्य आगळमे सर यांनी सुद्धा या 100% निकाल लागण्यामागे खूप शिक्षकांना प्रेरणा दिली. वेळोवेळी शिक्षकांना जाऊन मुलांच्या प्रगतीचा आलेख विचारला. त्याचप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेचे सर्व शिक्षक असतील, सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी 100% निकाल लागला. हा आम्हाला सर्वांना खूप खूप आनंद, या विषयाचा आम्हाला खूप आनंद आहे. मावळ तालुक्यातील चालू घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.